कालपासून सोशल मीडियावरती एकच न्यूजने धुमाकूळ घातलेला आहे, की मुंबईच्या एका फॅमिलीने कलिंगड खाल्लं आणि त्यांचा चौघांचाही मृत्यू झाला. तर त्या न्यूजमध्ये असेही सांगितलं जात आहे, की त्यांनी मुस्लिम फॅमिली होती. त्यांनी रात्री जेवणामध्ये चिकन खाल्लं आणि थोड्या वेळाने कलिंगड त्या सर्वांनी खाल्लं आणि त्याच्यानंतर त्यांना उलट्या आणि जुलाब वगैरे असे त्रास सुरू झाले आणि त्या चौघांचाही मृत्यू झाला. ह्या गोष्टीवरून मला आयुर्वेदातील एक सिद्धांत आठवला. तो म्हणजे विरुद्ध आहाराचा, जो की हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेला आहे. तर आयुर्वेदामध्ये अष्टांग हृदय म्हणून एक ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये सूत्रस्थानामध्ये एक अध्याय आहे, ज्याच्यामध्ये विरुद्ध आहार म्हणजे काय? विरुद्ध आहार कोणते आहेत? विरुद्ध पदार्थ कोणते आहेत, जे आपण टाळले पाहिजेत? विरुद्ध आहार घेतल्याने त्याच्या शरीराला काय नुकसान होतं? असं सगळं डिटेलमध्ये त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये दूध आणि मासे घेणं, दूध आणि दही किंवा दूध आणि आंबट फळं घेणं, त्याचबरोबर जेवणानंतर लगेच थंड पाणी पिणं, ह्या गोष्टी ह्या विरुद्ध आहारामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर याने प्रामुख्याने वेगवेगळे त्वचारोग निर्माण होतात, वंध्यत्व येऊ शकतं. हल्ली ह्या गोष्टी लोक पालन करत नाहीत आणि त्याच्यामुळे इन्फर्टिलिटीच्या केसेसही खूप वाढलेल्या आहेत. तर त्याच्या मागचं हेही कारण असू शकतं. त्याचबरोबर उदर म्हणजे थोडक्यात आपण असं समजू शकतो, की लिव्हर फंक्शन हॅम्पर होतात. त्याच्याबरोबर विकनेस येतो आणि शरीरामध्ये टॉक्झिन्स म्हणजे आमाची वाढ होते. असं सगळं सांगितलेलं आहे. अलीकडे हे फॅन्सी फूड, मॉडर्न डाएट पद्धती याच्या नावाखाली लोकं काहीही खायला लागतात. तर ज्यावेळी आपण असे वेगवेगळ्या विरुद्ध आहार सेवन करत असतो, तर ते करण्याआधी आता सर्वांनी विचार करायची वेळ आली आहे. आचार्यांनी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत, जमेल तितक्या त्या पालन केल्या गेल्या पाहिजेत, असंच या केसवरून तरी वाटतं. आणि एक्झॅक्टली या केस मागे नेमकं काय कारण आहे, ते जरी अजून कळलेलं नसलं, तरी सध्या तरी ह्या न्यूजवरून हा विरुद्ध आहार हा कन्सेप्ट सगळ्यांनी माहीत करून घेतला पाहिजे आणि तो फॉलोही केला पाहिजे, असं एक वैद्य म्हणून मला सर्वांना सांगायचं आहे.